काय रे, कसा झालाय चहा आधी? चहा कसा झालाय? हो मस्त झालाय. मस्त झालाय. नेहमीसारखा झालाय की नाही? हो ना. काय माझी आठवण बिठवण येते की नाही तिकडे तुम्हाला? नेहमी आठवण काढत असतो आम्ही. चला बाई, झालं एकदाच. जमले. हे आता इथं ठेवते, नंतर नेऊन टाकते, नाही तर मीच धडपडायची. कशी आहे पूनम काकूची तब्येत आता? हो बरी आहे. चल मी निघतो. अरे हे काय, आलास काय, निघालास काय, कशासाठी आला होतास? काय सहज आलो होतो. सहज? थांब आता जेवून जा, चांगला स्वयंपाक करते. नाही नको नको, अगं मला एक मीटिंग आहे, मी निघतो. येईल मी पुन्हा पूनम काकूला भेटायला. येत. अरे ते काय नेतोयस, नंतर टाकेन मी. अगं मी जाता जाता टाकतो ना, तू कशाला एवढ्यासाठी बाहेर पडतेस? हा टाकतो मी. हो बर. नीट जा रे, गाडी नीट चालव. पूनमला काहीतरी उत्तर द्यावं लागणार. मरू दे, मी खरं तेच सांगेन. आणखी हवाय? नाही नको. दे. आता मला सांग पिऊ, नक्की काय झालं होतं? माहित नाही ग काकू, पण खूप भीती वाटली हे चित्र बघून. अगं पण पियू या चित्रात आहे का एवढं? साधे डोळे तर आहेत. प्रियाताई हे डोळे साधे नाही आहेत. का माहिती नाही, पण खूप भीती वाटली मला हे बघून. असं वाटलं की ते डोळे माझ्याकडे रोखून बघतायत. हे चित्र नाहीये, हे डोळे जिवंत आहेत. आणि प्रथमेशने का काढलं असं चित्र? प्रथमेश आला ना की आपण त्याला विचारूया. आता तुला भीती वाटत नाहीये ना? नाही, तू आलीस आणि सेफ वाटतंय. असो, मग आता तो विषय नको. पियू, आणि तुला माहिती आहे का, आईंनी तुझ्यासाठी खास बेत केलाय आज. अरे वा. काय? अगं तेच तर सरप्राईज आहे, जा जाऊन बघ. कोणाचे असतील हे डोळे? माहित नाही, पण हे डोळे प्रथमेशच्या कल्पनेतल्या कोणाचे तरी आहेत की गोदाने पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचे. पूनम, काय का असं करतेस? खायला ठेवलंय केव्हाच, खात का नाहीयेस तू? नकोय मला. नकोय म्हणजे पुन्हा आजारी पडायचं वाटतं. कुसुमताई. काय कुसुमताई? मी काही ऐकणार नाहीये. घेते. आणि हे हो काय, फुलं का अशी पडली? ते फ्लॉवर पॉट नाहीये. नाहीये म्हणजे? नाहीये म्हणजे फुटला फ्लॉवर पॉट. आता हे बघा कसा फुटला, का फुटला वगैरे काही विचारू नको. म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं का वगैरे? माणसाच्या हातून चुका होतात, कधी ना कधीतरी वस्तू फुटतात. मी विचारलं, मी काय बोलले?
नाही नाही तर तू म्हणशील हाताला कंप सुटला होता का, तुमचं लक्ष कुठे असतं वगैरे. फुटला ना, जाऊ दे. नशीबच फुटलंय हो. फ्लावर पॉटचं काय घेऊन बसलाय. अगं पूनम, पूनम, नशिबाला दोष देण्यात काही अर्थ आहे का आता? हं? ते जाऊ देत. हे घे घे हे घे, खाऊन घे आधी, घे. अगं नशिबाला नाही तर कोणाला दोष देऊ. एक एक करून जवळची माणसं अशी निघून गेली आणि जी आहे तिने छळ मांडलाय. तर झालं म्हणजे फिरून विषय फक्त त्या सुलेखावरती येऊन थांबलाय. पूनम, आपल्याकडे बोलायला गप्पा मारायला दुसरा कुठलाही विषय नाहीये का आता? काय करू मम्मी? काय करू काय? आपण मनात ठरवलं ना तर काहीही होऊ शकतंय. मुळात यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी बदल यायला हवाय. मी तुला एक सांगू का? हा, आपण थोडे दिवसासाठी दादाकडे जाऊया का राहायला? हा, त्यांनी काय होणार आहे? काय होईल म्हणजे काय? माणसं बदलतील, विषय बदलतील, गप्पा वेगळ्या होतील, थोडा विरंगुळा मिळेल. हा, काही नको. विषय निघायचा असेल ना तर तू कुठेही निघेल. आणि त्यांच्या घरी तो निघेलच निघेल. कारण सगळ्या गोष्टी अशा बदलत गेल्या नसत्या ना तर आज माझी सुलेखा त्यांच्या घरी असते. आणि खरं सांगू का कुसुमताई, लेखाचा विषय निघाला की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात. उगीचच आपल्यापासून ते काहीतरी लपवत आहेत असं वाटतं. वसुधा वहिनी पण होला हो म्हणत असतात, पण त्यांचे डोळे काहीतरी वेगळंच बोलत असतात. हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाणवलं मला हे सगळं. जाऊ दे, त्यातूनही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. मी नाही अडवणार. आपल्याकडे लोकांना कायद्याची भीती नाही वाटत, कायद्याचं धाक वाटलं पाहिजे. अहो, चहा घ्या आधी. घ्या. पियू काय म्हणाली तुम्हाला? म्हणजे इथे या घरी आवडतं ना तिला? खूप खुश आहे ती आणि खूप बदलली आहे सुद्धा. म्हणजे पूर्वी तिच्या रूमच्या बाहेरून जाताना फक्त टीव्हीचा आणि व्हिडिओ गेम्सचेच आवाज यायचे, पण आता झोपताना सुद्धा तिच्या उशाशी पुस्तकं असतात आणि याचं सगळं श्रेय तुमचं आहे. अहो नाही नाही, आम्ही काहीही विशेष असं केलं नाही. माझ्या पुस्तकांच्या कपाटाचं दार उघडून देण्या पलीकडे आम्ही काही केलं नाही. मुळात ती हुशार आहे. हो, तिची कल्पनाशक्ती अफाट आहे. कुठलंही पुस्तक वाचलं की तिला हजारो प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तर ती स्वतःच शोधते. खरंच हो. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस माय सेल्फ, पण म्हणजे आभार मानणं खूपच औपचारिक वाटते मला. पण तरी मी खूप ऋणी आहे तुमचा. अहो तुम्ही असं का बोलताय? प्लीज मला बोलू द्या. खूप विचित्र परिस्थितीत अडकलो होतो मी.
मार्गच सापडत नव्हता. अशा परिस्थितीत पियूची जबाबदारी घेऊन तुम्ही मला खूप मोठा आधार दिलायत. पियूची आई कोण आहे, तिच्यावर कोणता आरोप आहे हे माहीत असूनही तुम्ही आय एम रिअली ओब्लाइज्ड. अहो असं काही मनात सुद्धा आणू नका हो तुम्ही. म्हणजे जे काही झालं त्याच्यात पियूचा काय दोष आहे? आम्हाला ती कोणी परखी वाटतच नाही. आमचीच या घरातलीच वाटते हो. हेच वैशिष्ट्य आहे मला वाटतं शास्त्री कुटुंबाचं. जो इथे येतो तो या घरातलाच होऊन जातो आणि पियूचंही तेच झालं. आभारच मानायचं झालंय तर आम्ही तुमचे मानायला हवेत. मध्यंतरी आमच्या घरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामुळे आमच्या घरावरती एक अवकळा आली होती. पण पियूच्या येण्यामुळे ती नाहीशी झाली. आमचं एक घर पुन्हा हस्त खेळतं झालं. आता दोन्ही बाजूनी आभार प्रदर्शन पुरे. चहा घ्या, गार होतोय. मी पियूचं झालं का बघते. या ना. पियू हे जागा माझी आहे. हे बघा माझ्या मागे ना गुंड लागले होते म्हणून मी इथे आले लपायला. मी आजची रात्र इथे राहते. मी उद्या सकाळी निघून जाईन. मला बाकी काही नको आहे. प्लीज. तुला काय नकोय? नको. तुला आजची रात्र इथे राहायची आहे ना? हो. मला काहीतरी हवाय ना. काय देशील? माझ्याकडे काही नाहीये देण्यासारखं. नाही आहे. तुझ्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे. ठीक आहे. तू आजची रात्र इथे राहा. थँक्यू. बघतो तुला कोण काय करत ते. कशाला कोरड पडली असेल ना. हे घे पी. नाही मला नको. नाही मी तू. मला नको. मी नाही घेत. 2 घोट घशा खाली उतराव. मग बघ कशी हिम्मत वाढते ती. नाही मला नकोय. नकोय? नको. हे घे. हा चकना घे. हात तू खा. मी माझ्या खाण्याचं काय ते बघतो.